हो. गुड. हो, आज दोघी तिघी जणी आहेत. चालेल, हरकत नाही ते. जयश्रीताई, हरकत नाही. करा सुरू ताई. ओम पार्थाय प्रतिबोधिता वसुदेव सुतम. प्राणिना मुखे महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं मष्टादशाध्यायिनीं लब्धे फुल्लारविन्दातपत्र नेत्र येन त्वया भारततीलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोरवैतणिकाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतये नमः। वसुदेवसुदेवं कौसलानुकरणं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ताई थोडस जवळ घ्या स्पीकर. हा. ताई धारलीचं छान. ओम श्री परमात्मे नमः. श्रीमद्भगवद्गीता अध्यात्मोऽध्यायः. आपला वेळ नाही, आवाज येत नाहीये ताई. ताई ते स्पीकर आवाज येत नसेल, ते हे लावले ना त्यांनी, ते काढून टाका हेडफोन. आला. हो, मला वाटलं तर मी व्हिडिओ ऑफ करेन तुमचा. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सुरू ठेवा. बरोबर, चालेल चालेल. हम्म. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. भगवद्गीता अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 23 ते 28 मध्ये भगवंत अर्जुनाला मृत्यूनंतर जीवाच्या 2 गती समजून सांगत आहेत. या श्लोकात केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाचे वर्णन नसून साधकाच्या अंतःकरणातील आध्यात्मिक अवस्थांचे प्रतीक आहे. श्लोक क्रमांक 23. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ते चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालौ वक्ष्यामि भरतर्षभ. याचा अर्थ असा की हे अर्जुना, ज्या मार्गाने गेलेले योगी पुन्हा जन्म घेत नाहीत आणि ज्या मार्गाने गेलेले पुन्हा संसारात येतात, ते 2 मार्ग मी तुला सांगतो, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. येथे काल म्हणजे केवळ वेळ नाही, तर ती आध्यात्मिक अवस्था आहे. आणि मुक्ती पुनर्जन्म याचे कारण बाह्य वेळ नसून अंतःकरणाची शुद्धता आहे. ज्याचे मन ब्रह्मात स्थिर झाले त्याला पुनर्जन्म नाही. जीवित अवस्थेतच बंधनापासून मुक्त होण्याला सद्योमुक्ती म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी अनन्य भक्ती प्राप्त झाली, अनन्य प्रेम निर्माण झाले, ते तेथेच परमसिद्धीला प्राप्त होतात. आणि दुसरे जे साधक एखाद्या सूक्ष्म वासनेमुळे ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात, त्यांच्या या मुक्तीला क्रममुक्ती होतात.
हे जे केवळ सुख भोगण्यासाठी ब्रह्मलोक इत्यादी लोकात जातात ते पुन्हा परत जन्मास येतात त्याला पुनरावृत्ती म्हणतात. आता अनावृत्ती मावृत्ते म्हणण्याचे तात्पर्य अनावृत्त ज्ञान असलेले पुरुषच आवृत्तीमध्ये जातात. जे संसारिक पदार्थ आणि भोग यांच्यापासून विमुख होऊन परमात्म्याच्या सम्मुख झाले आहेत ते अनावृत्त असणारे आहेत. त्यांचे ज्ञान झाकालेले नसते तर जागृत असते, म्हणून ते अनावृत्तीच्या मार्गाने जातात, जेथून पुन्हा परत यावे लागत नाही. संसारिक पदार्थ आणि भोग यांच्याविषयी आसक्ती, कामना आणि ममता ठेवणारे पुरुष आपल्या स्वरूपापासून तसेच परमात्म्याच्या पासून विमुख झाले आहेत. ते आवृत्त ज्ञान असणारे आहेत, म्हणून ते आवृत्तीच्या मार्गाने पुन्हा परत जन्म मरणाच्या चक्रात फिरत असतात. पुनरपि जन्म पुनरपि मरण यात अडकतात. ज्यांचा परमात्मा प्राप्तीचा उद्देश आहे पण अंतःकरणात आंशिक वासना असल्याने ते अंतकाळी साधनेपासून विचलित होऊन पुण्यकारी लोक प्राप्त करून तेथून परत येतात. अशा योगभ्रष्टांनाही आवृत्ती असणाऱ्या मार्गात घेण्यासाठी चैव हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि योगिन हा सकाम आणि निष्काम दोन्ही पुरुषांसाठी वापरलेले आहे. आता 24वा श्लोक. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणः तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. या श्लोकामध्ये प्रथम शुक्ल मार्गाचे म्हणजे परत न येणाऱ्या मार्गाचे वर्णन केले आहे. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायण यत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अर्थ अग्नी, प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायण या मार्गाने जाणारे ब्रह्मज्ञानी ब्रह्माला प्राप्त होतात. अग्नी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे, ज्योती म्हणजे आत्मप्रकाशाचं प्रतीक आहे, दिवस जागृतीचं प्रतीक आहे आणि शुक्ल पक्ष वाढत्या शुद्धतेचे प्रतीक. कलेकलेने जसा चंद्र वाढत जातो आणि अधिक प्रकाशमय होतो तसा. आता उत्तरायण म्हणजे उन्नतीकडे जाण्याची वाटचालीचे प्रतीक आहे. हा ज्ञानाचा मार्ग आहे. शुक्ल मार्गात या भूमंडलावर अग्निदेवतेचा अधिकार असतो. अग्नी रात्री प्रकाश करतो. दिवसाच्या प्रकाशापेक्षा अग्नीचा प्रकाश सीमित असतो. तो प्रकाश थोड्या अंतरापर्यंत थोड्या कालावधीपर्यंतच असतो आणि दिवसाचा प्रकाश पुष्कळ अंतरापर्यंत पुष्कळ काळापर्यंत असतो. शुक्ल पंधरवडा ही पितरांची एक रात्र असते, तर शुक्ल पक्षाचा प्रकाश आकाशात दूरवर आणि बरेच दिवसांपर्यंत राहतो. सूर्य जेव्हा उत्तरेकडे झुकतो त्याला उत्तरायण म्हणतात. हे उत्तरायण 6 महिन्यांचे असते. दिवसाचा काळ वाढत असतो. हा देवतांचा एक दिवस असतो आणि जे शुक्ल मार्गात प्रकाशाची बहुलता असते त्या मार्गात ज्योती स्वरूप अग्निदेवता त्यांच्या अधिकारात येतात. तिथून पलीकडे ही अग्निदेवता त्या जीवाला दिवसाची देवता शुक्ल पक्षाच्या स्वाधीन करते. शुक्ल पक्षाची देवता त्या जीवांच्या उत्तरायणाच्या देवतेच्या स्वाधीन करते. मग उत्तरायणाची देवता त्या जीवांना ब्रह्मलोकाचा अधिकारी देवतेच्या स्वाधीन करते. अशा प्रकारे ते जीव क्रमाक्रमाने ब्रह्मलोकात पोहोचतात. ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत ते तेथे राहून महाप्रलयात ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होऊन सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्त होतात. आता 25वा अध्याय श्लोकामध्ये कृष्ण मार्गाचे म्हणजे परत न येण्याच्या मार्गाचे वर्णन इथं केलेले आहे. धूमो रात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसैर ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. अर्थ धूर, रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन या मार्गाने जाणारे चंद्रलोकात जाऊन पुण्य संपल्यावर
पुन्हा जन्म घेतात. धूर हे अज्ञानाचे प्रतीक आहे. रात्र हे आत्मविस्मृतीचं प्रतीक आहे. कृष्ण पक्ष क्षीण होत जाणारी जागृतीचं प्रतीक आहे आणि दक्षिणायन अधोगतीचे प्रतीक आहे. थोडक्यात हा कर्मफलाच्या बंधनाचा मार्ग आहे. देश आणि काळाच्या दृष्टीने जितका अधिकार अग्नी अर्थात प्रकाश देवतेचा आहे, तितकाच अधिकार धूम म्हणजे अंधारच्या देवतेचा आहे. ही अंधाराची देवता कृष्ण मार्गाने जाणाऱ्या जीवांना आपली सीमा पार करून रात्रीच्या अधिपती देवतेकडे स्वाधीन करते. ही देवता आपली सीमा पार करून देश काल संबंधी खूप दूरवर अधिकारी असलेल्या कृष्ण पक्षाच्या अधिपती देवतेच्या स्वाधीन करते. ती देवता त्या जीवाला देश कालाच्या दृष्टीने दूरवर असलेल्या दक्षिणायनाच्या अधिपती देवतांना समर्पित करते. ती देवता चंद्रलोकाच्या अधिपतीच्या देवतेकडे स्वाधीन करते. अशा प्रकारे कृष्ण मार्गाने जाणारा हा जीव या सर्वांना पार करून चंद्रमाच्या ज्योतीला की जिथे अमृतपान होत असते, मग आपल्या पुण्यानुसार काही काळापर्यंत तेथील भोग भोगून हा जीव पुन्हा जन्म घेऊन पुन्हा येतो. या जीवाचे पुनरागमन कृष्ण मार्गातून परत येताना तो जीव प्रथम आकाशात येतो, मग वायूच्या अधीन होऊन ढगात जातो आणि ढगातून पावसाच्या द्वारे पृथ्वीवर येऊन अन्नात प्रवेश करतो आणि कर्मानुसार मिळणाऱ्या योनीच्या पुरुषात अन्नाद्वारे प्रवेश करतो आणि पुरुषातून स्त्री जातीत जाऊन शरीर धारण करून जन्माला येतो. अशा प्रकारे जन्म मरणाच्या चक्रात तो अडकतो. श्लोक क्रमांक 26 मध्ये शुक्ल कृष्ण गती हेते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. याचा अर्थ हे दोन मार्ग सनातन मार्ग आहेत. एकाने मुक्ती मिळते तर दुसऱ्याने पुनर्जन्म मिळतो. जीवनात आपण प्रत्येक क्षणी या दोन मार्गांपैकी एकाची निवड करत असतो. शुक्ल मार्ग म्हणजे सत्य, विवेक, प्रेम या मार्गाने जाणं आणि कृष्ण मार्ग म्हणजे मोह, अहंकार आणि आसक्तीचा मार्ग आहे. शुक्ल कृष्ण मार्गाचा संबंध जगातील सर्व चराचर प्राण्यांशी आहे. ऊर्ध्वगतीचा साक्षात संबंध मानवाचा आहे. प्रत्येक चर अचर सर्व प्राणी भगवंताच्या कृपेने केव्हा ना केव्हा मनुष्य जन्मात येतात आणि मनुष्य जन्मात त्याने केलेल्या कर्मानुसार ऊर्ध्वगती, मध्यगती किंवा अधोगती अधोगती त्यांना लाभते. ऊर्ध्वगतीचा संबंध शुक्ल आणि कृष्ण गतीशी असतो. जोपर्यंत मनुष्याला तो कितीही चांगल्या प्रकारच्या भोगांचा उपभोग घेत असला तरी त्याची अधोगती कधीही होऊ शकते. तर जेव्हा त्याला आपण परमात्म्याचे अंश आहोत याची जाणीव झाल्यावर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊ शकते. यासाठी साधकाने प्रत्येक क्षणाला जागृत राहून आपल्या अंतःकरणात विनाशी वस्तूंना महत्त्व देऊ नये. त्या गोष्टी जीवनात प्राप्त करण्याची इच्छा ठेवू नये. श्लोक क्रमांक 27. आता भगवंत या 27व्या श्लोकामध्ये सांगत आहेत की दोन्ही मार्गांना जाणून घेण्याचे महत्त्व ते आपल्याला अर्जुनाला समजून सांगत आहेत. नैते स्तुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. अर्थ, हे दोन्ही मार्ग जाणणारा योगी मोहित होत नाही. म्हणून सर्व काळ हे अर्जुना तू योगयुक्त राहा. ज्ञानामुळे भीती नाहीशी होते आणि आपला प्रत्येक श्वास हा योगमय झाला की जीवनच मुक्तीचा मार्ग बनते. शुक्ल मार्ग प्रकाशमय आणि कृष्ण मार्ग अंधकारमय असतो. ज्यांच्या अंतःकरणात उत्पत्ती विनाशशील वस्तूचं महत्व नसते आणि ज्यांचा उद्देश ध्येयात प्रकाशरूप म्हणजे ज्ञान स्वरूप परमात्म्यात असते, त्या मार्गावर चालणारे साधक
शुक्ल मार्गी म्हणजे प्रकाशमय मार्ग चालत असतात. आणि जे सांसारिक पदार्थांचे संग्रह करणारे, त्यापासून सुख भोगणे त्याचे ध्येय असते, अशी माणसं घोर अंधकारातच असतात. पण जी माणसं भोगण्याच्या विषयी संयम करून यज्ञ, तप, दान इत्यादी शास्त्रविहित शुभ कर्म करत असतात आणि मृत्यूनंतर स्वर्गादी उत्तम भोगभूमीतून जातात, ते जरी तेथील भोगात आसक्त असलेल्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, तरीही ते जन्म मरणाच्या अंधकारातच असतात. म्हणजे काय, तर कृष्ण मार्गाने जाणारे साधक उत्तम लोकात गेले तरी जन्म मरणाच्या चक्रात फिरत असतात. अशा जन्म मरणाच्या चक्रात अडकलेले जणू काही घाण्याच्या बैलाप्रमाणे अनंत काळापर्यंत फिरतच राहतात. संसार भोग प्राप्तीत जे निर्विकार राहतात त्यांना योगी म्हणतात. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुन. जो केवळ परमात्मा तत्वाची प्राप्ती करण्याच्या हेतूला देश काळ परिस्थितीच्या प्राप्तीनंतरही जे विचलित होत नाहीत, अशा कशाचेही ते अधीन नसतात, त्यांचे लक्ष फक्त परमात्म्याकडे अटळ असल्याने त्यांच्यावर देश, काळ आणि परिस्थिती इत्यादींचा काहीही परिणाम होत नाही. म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की तुझ्या पुढे परिस्थिती अनुकूल असेल तर संसाराची सेवा करून आणि प्रतिकूल परिस्थितीत अंतःकरणातून काढून टाकून योगयुक्त म्हणजेच तू स्वतःला नित्य निरंतर समतेत स्थित करण्यासाठी सांगत आहेत. आता भगवंत 28व्या श्लोकात सांगत आहेत की वर्णन केलेल्या विषयाचे महत्व सांगत आहेत. म्हणजे ही कृष्ण गती, शुक्लग्रशी याचे महत्व सांगतायत की 28व्या पाठामध्ये श्लोकामध्ये वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. याचा अर्थ वेदाध्ययनात यज्ञ, तप, दान ज्यामुळे जे पुण्य मिळते त्यापेक्षाही या योगाचे ज्ञान श्रेष्ठ आहे. हा योगी परम स्थानाला पोहोचतो. म्हणजे जीवनात कर्म महत्वाचे आहे, पण आत्मज्ञानाशिवाय ते अपूर्ण आहे. म्हणूनच योग म्हणजे परमात्म्याशी अखंड एकरूपता आहे. यज्ञ, दान, तप इत्यादी, तीर्थ इत्यादी उत्तमातिउत्तम कार्य आहेत, पण या सर्वांचे फळ विनाशीच आहे. कारण उत्तमातिउत्तम कार्याचाही आरंभ आणि समाप्ती असते. म्हणजे ज्याचा आरंभ आणि समाप्ती आहे त्याचा अंत हा ठरलेला असतो. जीव स्वतः परमात्म्याचा अंश असूनही विनाशी पदार्थात फसून राहतो. विनाशी पदार्थ म्हणजे आपला देह. या देहाला तो आकार मानतो, त्याचा आपला मानतो. हे त्याचे अज्ञान असते. तो जाणतो की भोगभूमीची शेवटची मर्यादा ब्रह्मलोक आहे. मग तेथे जाऊनही परत यावे लागते. पण जर भगवंताला प्राप्त झाल्यावर पुन्हा पुन्हा यावे लागत नाही, असा मनुष्य नाशवान पदार्थ आणि भोग यामध्ये अडकून राहत नाही, भगवंताचाच होऊन जातो. ते आदिस्थान प्राप्त झाल्यावर जसं भगवंतांनी सांगितलं 21व्या श्लोकामध्ये, त्याप्रमाणे परमगती तो प्राप्त करतो जीव आणि त्याच परमधामात पोहोचतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे परम तत्वामध्ये तो एकरूप होऊन जातो. म्हणून मनुष्याने संयोगजन्य सुखाच्या लोलुपतेचा त्याग करून मनुष्य जन्माचे सार्थक करण्यासाठी स्वतः नित्य निरंतर सजग म्हणजे जागृत राहिले पाहिजे.
सारांश, परा आणि अपरा दोन्ही ज्यांच्या शक्ती आहेत त्या परमात्म्याला प्राप्त होणे हेच परमस्थान मुपैती चाद्यम या पदाचे तात्पर्य आहे. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला समजून सांगितलंय की कुठल्या मार्गाने तू जा, कुठल्या मार्गाने गेल्यावर तू योगयुक्त होशील ते सांगितले. आता ही आपली पुष्पिका आहे. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः. याचा अर्थ एक दोन मिनिटं मी इकडं वही आणता ना तो पान तिथंच खायचं. एक दोन मिनिटं देते. तोपर्यंत दुसऱ्यांनी कोणीतरी रेडी राहा. आज भावनाताई नाहीयेत वाटतं. तर पुष्पिकेचा अर्थ की ओम. ओम काय आहे तर परमात्म्याचे आदी स्वरूप आहे. तत् म्हणजे सर्व काही त्या परमात्म्याचे आहे. सत म्हणजे शाश्वत सत्य आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी दिलेले दिव्य ज्ञान आहे. उपनिषत्सु म्हणजे आत्मज्ञानाचं सार आहे. आणि ब्रह्मविद्यायाम म्हणजे ब्रह्म जाणण्याची विद्या आहे. आणि योगशास्त्रे म्हणजे परमात्म्याशी एकत्व साधण्याचे शास्त्र सांगितलेले आहे. श्री कृष्णार्जुन संवादे म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील दिव्य संवाद आहे. आणि अक्षर ब्रह्मयोग हे अविनाशी ब्रह्माची अनुभूती देणारा योग सांगितलेला आहे. म्हणून या अध्यायाचं नाव अक्षर ब्रह्मयोग असं दिलेलं आहे. अक्षर आणि ब्रह्म या शब्द परमात्म्याचे निर्गुण आणि निराकार, सगुण आणि निराकार आणि सगुण साकार या तिन्ही स्वरूपाचे वाचक अक्षर आहे. अक्षर आणि ब्रह्म याचा योग आहे. या तिन्हीपैकी कोणताही एका स्वरूपाचे चिंतन केल्याने परमात्म्याशी योग होतो. म्हणून या अध्यायाचे नाव अक्षर ब्रह्मयोग ठेवलेलं आहे. हरि ओम तत्सत. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. तुम्ही लिहून नोट्स काढल्या का साधक संजीवनी मधून ताई? हा, साधक संजीवन मधूनच नोट्स काढून वाचल्या. कारण ते पुस्तक घेऊन बसलं की खूप मग लाईन इकडे तिकडे होते ना, म्हणून आपल्याला जेवढं सांगायचं तेवढं नोट्स काढून केलं. म्हणजे पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने पण बरं ना. हो. चालेल. तोपर्यंत दुसऱ्यांना जयश्री ताई. भावनाला तू 14 तारीख दिली आहे का? कारण त्यांनी मला मेसेज केलेला आहे की मला उद्या नाही वाचायचं आहे, तर पुढच्या शुक्रवारी विवेचनाची आहे. अच्छा. आणि आज पण त्या भगवान श्रीकृष्णांना जीवन, मृत्यू, ब्रह्म आणि परमात्मा परमप्राप्ती या संबंधी अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. श्रीकृष्ण त्यांची सविस्तर उत्तरे देऊन साधकाला अंतिम ध्येयाचा मार्ग दाखवतात. अर्जुनाचे 7 प्रश्न त्यांनी विचारलेत अर्जुनाने या 8व्या अध्यायामध्ये. पहिलं म्हणजे ब्रह्म म्हणजे काय आहे, अध्यात्म म्हणजे काय आहे, कर्म म्हणजे काय आहे, आदिभूत म्हणजे काय आहे, आदी दैव म्हणजे काय आहे, आदी यज्ञ कोण आहे आणि मृत्यू समयी परमात्म्याचे स्मरण कसे करावे याबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारले भगवंताला. तर श्रीकृष्णांचे उत्तर आहे सांगतात. कृष्ण त्यांना सांगतात अर्जुनाला की ब्रह्म हे अविनाशी, शाश्वत आणि सर्वव्यापी सत्य आहे. अध्यात्म म्हणजे जीवाचा स्वभाव आहे.
कर्म म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी क्रिया आहे आणि आदिभूत म्हणजे नाशवान भौतिक जग आहे आणि आदिदैव म्हणजे विराट पुरुष किंवा दैवी चेतना आहे आणि आदियज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात वास करणारा परमात्मा हा आदियज्ञ आहे. आणि मृत्यू समयी स्मरणाचे महत्व काय आहे तर त्याच्यासाठी भगवंत सांगतात की मनुष्य मृत्यू समयी ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाला तो प्राप्त होतो. म्हणून संपूर्ण आयुष्यभर परमात्म्याचे स्मरण आणि योगाभ्यास करणे आवश्यक आहे. असं मग ओम हे ब्रह्माचं ओंकार आणि ध्यान योग काय आहे तर ओम हे ब्रह्माचं प्रतीक आहे. जो साधक एकाग्र चित्ताने ओमचे स्मरण करत शरीराचा त्याग करतो तो परमगती प्राप्त करतो. परमधाम काय आहे तर भगवंत सांगतात की परमात्म्याचे धाम प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. ते मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. त्याचबरोबर त्यांनी 2 गती सांगितलेल्या आहेत. अध्यायाच्या शेवटी 2 मार्ग सांगितलेले आहेत की शुक्ल मार्ग म्हणजे देवयान आहे आणि कृष्ण मार्ग हा पितृयान आहे. म्हणजे शुक्ल मार्गामध्ये ज्ञान प्रकाश आणि मुक्तीकडे जाणारा तो मार्ग आहे तो देवयान आहे आणि कृष्ण मार्गामध्ये पितृयान आहे त्याच्यामध्ये कर्मफळ भोगून पुनर्जन्माकडे नेणारा मार्ग आहे. आणि शेवटचा त्यांनी संदेश आपल्याला 18 अध्यायामध्ये सांगितलाय. ह्या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की अखंड परमात्म स्मरण हे सर्वोत्तम साधन आहे. योगयुक्त श्रद्धायुक्त आणि निष्ठापूर्वक जीवन जगणारा साधक मृत्यूवर विजय मिळवतो. मुक्ती ही केवळ मृत्यूनंतर मिळणारी अवस्था नसून परमात्म्यात स्थित झालेल्या चित्ताची अनुभूती आहे. हे एकंदर गोषवारा आहे आपल्या 8व्या अध्यायाचा. थोडक्यात आपला लिहिलेला होता मी म्हणून तो वाचून दाखवला. छान ते चांगलं. जय श्री कृष्ण. आताच सांगितलं होतं तुम्ही की अक्षर ब्रह्मयोग काय आहे हे नंतर परत सांगेन एकदा. हा. आधी ताईचं ऐकूयात आपण. जयश्री ताईंचा आधी ऐकूयात. ओके चालेल. चालेल चालेल. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जयश्री ताई. हो. जय श्री कृष्ण. अध्याय 8 श्लोक क्रमांक 23. यत्र काले त्वनावृत्तींचैव योगिना प्रयाता यांती तम कालम वक्ष्यामी भरतर्षभ. भगवंताच्या ठिकाणी अनन्य भक्ती प्राप्त झाली, अनन्य प्रेम निर्माण झाल्यावर परमसिद्धीला प्राप्त होतात. भगवंत म्हणतात की हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थातच 2 मार्ग भगवंत सांगतात. येथे काळ म्हणजे मार्ग. अनावृत्ती म्हणण्याचे तात्पर्य अनावृत्त ज्ञान असलेले पुरुष अनावृत्तीतच जातात आणि आवृत्त ज्ञान असलेले पुरुष आवृत्तीमध्ये जातात. अनावृत्त ज्ञान म्हणजे काय तर सांसारिक पदार्थ आणि भोग यांच्यापासून दूर जाऊन परमात्म्यानजीक जाणे असे अशा लोकांचे ज्ञान जागृत असल्याने ते अनावृत्त मार्गाने जातात, जेथून परत यावे लागत नाही. निष्काम भाव असल्याने त्यांच्या मार्गात ज्ञानाचा प्रकाश व मुख्य म्हणजे विवेक असतो. याच्या उलट सांसारिक पदार्थ आणि भोग यांच्याविषयी आसक्ती ममता कामना जे पुरुष ठेवतात स्वतःपासून आणि परमात्म्यापासून विन्मुख होतात ते आवृत्त ज्ञान असणारे आहेत. अर्थात त्यांचे ज्ञान म्हणजे विवेक झाकलेले असते, म्हणून ते आवृत्तीच्या मार्गाने जातात आणि जेथून पुन्हा परत जन्म मरणाच्या चक्रात त्यांना यावे लागते. सकाम भाव असल्यामुळे त्यांचा मार्ग अंधाराने व अविवेकाने भरलेला असतो. ज्यांच्या अंतकरणात आंशिक वासना आहे पण परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे असे लोक अंतकाळी साधनेपासून विचलित होऊन पुण्यकारी लोकांच्या म्हणजे भोगभूमीला प्राप्त करून तिथून परत येतात. जे परिवर्तनशील प्रकृतीशी संबंध ठेवतो त्याला पुन्हा परत यावं लागत नाही, परंतु जो या प्रकृतीशी संबंध ठेवत नाही त्याला पुन्हा परत यावे लागते. जन्म मरणाचा फेरा म्हणजे आत्म्याचे सतत नवीन शरीर धारण करण्याचे आणि मृत्यू पावण्याचे अनंत चक्र होय. याला पुनर्जन्म किंवा संसार चक्र म्हणतात. व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार
संचित कर्म, चांगले वाईट कर्म म्हणजे संचित कर्म पुढील जन्माची योनी आणि परिस्थिती ठरते. वाईट कर्मामुळे जीव पुन्हा पुन्हा या फेऱ्यात अडकतो. जेव्हा आत्म्याला सत्य ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याचे कर्मबंध तुटतात. यातून सुटका मिळणे म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती होय. संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी सारख्या संतांनी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि प्राप्ती मिळवली पाहिजे असे सांगितले. निष्काम कर्म केले पाहिजे. ईश्वर भक्ती व ज्ञान योग केला पाहिजे. ध्यानाद्वारे आत्मसाक्षात्कार केला पाहिजे. या आध्यात्मिक मुक्तीमुळे जीव पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सिनलो दातारा करिताय वेरझारा, आता सोडवी संसारापासून या, न सुटे बाकी नवे झाडापाडा, घातलासे खोडा हाडाची या. श्लोक क्रमांक 24. अग्निज्योतिर् शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. या श्लोकात मनुष्य प्राण्याचा अंत कोणत्या काळी झाल्यावर आत्मा सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्त होईल ते सांगितले आहे. या पृथ्वी तलावर आपल्या पंचांगात शुक्ल पक्ष म्हणजे अमावास्या किंवा पौर्णिमा पासूनची पहिली तिथी म्हणजे प्रतिपदापासून शुक्ल पक्ष म्हणजे 15 असतो. जी पित्राची एक रात्र असते. या शुक्ल मार्गात अग्निदेवाचा अधिकार असतो. या शुक्ल पक्षाचा प्रकाश आकाशात दूर व बरेच दिवस राहतो. जेव्हा सूर्य उत्तरायणात जातो ते उत्तरायण 6 महिन्याचे असते. जो देवतांचा एक दिवस असतो. उत्तरायणाचा प्रकाश खूप दूरवर आणि बराच काळपर्यंत राहत असतो. या कालावधीत शरीर सोडून जाणारे जीव यांना शुक्ल पक्षाची देवता आपल्या अधिकाराप्रमाणे उत्तरायणाच्या अधिपती देवतेच्या म्हणजे ब्रह्मलोकाच्या स्वाधीन करते. मग ती देवता ब्रह्मलोकाच्या स्वाधीन करते. अशा प्रकारे ते जीव ब्रह्मलोकात जातात. म्हणून महाभारतातील युद्धात पितामह भीष्मांनी उत्तरायणापर्यंत मृत्यू रोखून धरला होता. तसा त्यांना इच्छावर मरणाचा वर होता, परंतु उत्तरायण लागल्यावर भीष्म आपले प्राण त्याग करतात. श्लोक क्रमांक 25. धूम रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. या उलट या श्लोकात कृष्ण पक्षाचे म्हणजे परत येणाऱ्याचे मार्गाचे वर्णन करतात. धूम म्हणजे अंधाराची देवता. या कृष्ण पक्षात जे देह ठेवतात त्यांची गती काय असेल हे भगवंत सांगतात. या मार्गाची म्हणजे कृष्ण मार्गाची अधिपती देवता आहे. या कृष्ण पक्षात देह ठेवणाऱ्या लोकांना ही देवता म्हणजे दक्षिणायनच्या देवतेला समर्पित करते. अधिपती देवता चंद्र लोकाच्या स्वाधीन करते. कृष्ण मार्गाने जाणारा हा जीव धूम रात्री कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन पार करून चंद्रमंडळात जातो. गीतेत भगवंताने सकाम मनुष्यालाही योगी म्हटले आहे. भगवंताने मृत्यू होणाऱ्या प्राण्यांच्या 3 गती सांगितल्या आहेत. ऊर्ध्वगती, मध्यगती आणि अधोगती. मध्यगती व अधोगतीपेक्षा ऊर्ध्वगती श्रेष्ठ आहे. म्हणून सकाम मनुष्यही योगी आहे. परमात्मा प्राप्ती उद्देशाने परंतु अंतकाळाच्या सूक्ष्म वासनेमुळे योगापासून विचलित होणारे ब्रह्मलोकासारख्या श्रेष्ठ लोकात जातात. तेथे पुष्कळ काळ राहिल्यानंतर परत पृथ्वीवर येऊन शुद्ध श्रीमंत कुळात जन्म घेतात. सर्व मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीचे अधिकारी आहेत. परमात्म्याची प्राप्ती सुगम आहे. परमात्मा प्राप्तीचा उद्देश परंतु सुखभोगाची सूक्ष्म वासना नाहीसा न होणे असे शरीर सोडून ब्रह्मलोकात जातात. ब्रह्मलोकातील भोग भोगून त्यांची वासना समाप्त होते आणि ते मुक्त होतात. हे मागील 24 श्लोकात आले आहे. दुसरा प्रकार असा की ज्यांचा उद्देश परमात्मा प्राप्तीचा आहे आणि भोगांचे किंवा ब्रह्मलोकाचे भोगांची वासना नाही, परंतु अंतकाळी निर्गुण ध्यानातून विचलित झालेले लोक ब्रह्मलोकात न जाता योग्यांच्या कुळात जातात. तेथे साधन करून मुक्त होतात. शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग याचे वर्णन ऊर्ध्वगती प्राप्त करणाऱ्यासाठी आहे. सर्व मरणारे जीव कोणत्याही पक्षात म्हणजे शुक्ल किंवा कृष्ण, उत्तरायण किंवा दक्षिणायन असो आपल्या आपल्या कर्मानुसार उत्तम अधमगतीला जातात. उत्तम किंवा अधमगतीला जातात. मग दिवसा किंवा रात्री मरो. जे भगवत भक्त आहेत, भगवत परायण आहेत, ज्यांना भगवत दर्शनाची इच्छा आहे असे भक्त दिवस किंवा रात्री शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष, उत्तरायण अथवा दक्षिणायन यात जेव्हा केव्हा शरीर सोडतात तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी भगवंताचे पार्षद म्हणजे दूत येतात. ते या पार्षदाबरोबर भगवत धामात पोहोचतात. मनुष्य आपल्या कर्मानुसार गती प्राप्त करतो. तर मग भीष्माचार्यासारखे महापुरुष होते, त्यांना इच्छा मरणाचा वर होता. दक्षिणायनात शरीर न सोडता उत्तरायणाची वाट पाहत होते, तर भीष्माचार्य भगवत धामाला गेले नव्हते. देव नावाचे वसू होते की जे शापामुळे मृत्यू लोकात आले होते. दक्षिणायनात
देव लोकांची रात्र असते आणि त्याचे दरवाजे बंद राहतात. जर भीष्माचार्यांनी दक्षिणा यांना शरीर सोडले असते तर त्यांना देव लोकात प्रवेश करण्यासाठी बाहेर प्रतीक्षा करत बसावे लागले असते. ते इच्छामरणी असल्याने त्यांनी पृथ्वीवर थांबण्याचा निर्णय घेतला, कारण इथे त्यांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होत होते आणि सत्संगही होत होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे शरीर दक्षिणायनात न सोडता उत्तरायणात सोडले. श्लोक क्रमांक 26. शुक्ल कृष्णे गती हेते जगता शाश्वते मते एकया यातना वृत्तीम अनया वर्तते पुन्हा. शुक्ल आणि कृष्ण गती जगताच्या सर्व चराचर प्राण्यांशी आहे. ऊर्ध्व गती मनुष्याचा संबंध आहे. चराचर प्राण्यांच्या परंपरेने संबंध आहे. चराचर प्राणी क्रमाने अथवा भगवत कृपेने केव्हा ना केव्हा मनुष्य जन्मात येतात आणि मनुष्य जन्मातील केलेल्या कर्मानुसार ऊर्ध्व गती, मध्य गती, अधोगतीला जातात. जोपर्यंत मनुष्याच्या अंतःकरणात असत म्हणजे विनाशी गोष्टीची आसक्ती आहे, तोपर्यंत कितीही उत्तम भोगभूमीत गेले तरी पण असत वस्तूचे महत्व असल्याने त्यांची कधीही अधोगती होऊ शकते. परमात्म्याचा अंश असल्यावर कधीही ऊर्ध्वगती होऊ शकते. म्हणून साधकाने नित्य जागरूक राहून आपल्या अंतःकरणात विनाशी वस्तूचे महत्व ठेवू नये. भगवंतांनी योगाला अव्यय म्हटले आहे. जसा योग अव्यय आहे तसेच शुक्ल आणि कृष्ण गती ही अव्यय, शाश्वत आहे, निरंतर राहण्याचा आहे. अनादिकालापासून आणि जगतासाठी अनंत काळपर्यंत उपयोगात येत राहतात. एका मार्गाने अर्थात शुक्ल मार्गाने गेलेले साधन परायण साधक अनावृत्तीला प्राप्त होतात. ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. वारंवार जन्म मरणाच्या चक्रात येत नाहीत. दुसऱ्या मार्गाने म्हणजे कृष्ण मार्गाने गेलेले मनुष्य वारंवार जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतात. श्लोक क्रमांक 27. नेते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. शुक्ल मार्ग प्रकाशमय असतो आणि कृष्ण मार्ग अंधकारमय असतो. ज्यांच्या अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या विनाशशील वस्तूबद्दल महत्व नसते अशांचा उद्देश प्रकाश स्वरूप परमात्म्याचा आहे व ज्यांचा उद्देश प्रकाश स्वरूप परमात्म्याचा आहे असे परमात्म्याकडे वाटचाल करणारे साधक शुक्ल मार्गी आहेत. त्यांचा मार्ग प्रकाशमय आहे. जे संसारात मग्न राहून त्यापासून सुखोपभोगाची लालसा ठेवणे हे ध्येय असणारे माणसे घोर अंधकरणात असतात. जे स्वर्गातील भोग भोगण्याच्या उद्देशाने येथील भोग विषयी संयम करून यज्ञ, तप, दान इत्यादी शास्त्रविहित शुभ कर्मे करतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग लोकात जातात. ते पृथ्वीवरील भोगासक्त असलेल्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तरीही येणाऱ्या जाणाऱ्या मार्गात म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्याच्या अंधकारात आहेत. कृष्ण मार्गात जाणारे साधक उत्तम लोकात गेले तरी जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतात. जन्म मरणाच्या चक्रात पडलेले ते घाण्याच्या बैलासारखे अनंत काळापर्यंत फिरत राहतात. सांसारिक भोगाची प्राप्ती आणि अप्राप्ती यात जे निर्विकार असतात तो योगी होईल. ज्याचा उद्देश केवळ परमात्मा प्राप्ती आहे तो कोणत्याही देश, काल, परिस्थिती प्राप्ती झाली तरी विचलित न होता साधना करतो. हाच योग आहे. कामना असणारा मनुष्य मोहित होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो. शुक्ल आणि कृष्ण मार्गाला जाणारा निष्काम होऊन जन्म मरण यांच्या फेऱ्यात सापडत नाही. म्हणून भगवंत म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु मामनस्वर युद्धच तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन. तात्पर्य काय की भगवत स्मरण करणे आणि भगवंतात मन लागणे हाही योग आहे. स्थित होणे आणि संसाराचा संबंध विच्छेद करणे हाही योग आहे. दोन्ही परिणाम एकच आहेत. श्लोक क्रमांक 28. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम अतेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानुपैति चाद्यम. यज्ञ, दान, तप, तीर्थव्रत इत्यादी उत्तम कार्य आहेत. या सर्वांचे फळ विनाशीच आहे. जीव स्वतः परमात्माचा अंश आहे, परंतु विनाशी पदार्थात फसून राहतो कारण त्याचे अज्ञान. ब्रह्मलोकात जाऊनही परत यावे लागते, परंतु भगवंताला प्राप्त झाल्यावर पुन्हा परत यावे लागत नाही. म्हणून भगवंताच्या आश्रयाला जाणाऱ्या गतीला परम गती आणि परमधाम म्हटले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी प्रथम योग्याचा महिमा वर्णन केला आणि नंतर अर्जुनाला योगी होण्याची आज्ञा दिली. अध्याय क्रमांक 6 श्लोक 46. येथे भगवंतांनी प्रथम अर्जुनाला योगी होण्याची आज्ञा दिली आणि नंतर योग्याचे महात्म्य वर्णन केले. 6व्या अध्यायात योग भ्रष्टाचा प्रसंग आहे. तेव्हा अर्जुनाला संशय येतो की तो कुठे नष्ट भ्रष्ट होत तर नाही ना. म्हणून भगवंत म्हणतात कोणी कोणत्याही प्रकाराने योग मार्गाने वळा त्याचे पतन होत नाही. अर्जुन असा प्रश्न विचारतो की नियतात्मा पुरुषाकडून भगवंताला कसे जाणले जाते. तेव्हा भगवंत म्हणतात जो सांसारिक पदार्थाशी
संपूर्णपणे विमुख होऊन केवळ मतपरायण होतो, माझा आश्रय घेतो, त्या योगासाठी मी खूप सोपा आहे. म्हणून तर प्रथम योगी हो आणि माझी प्राप्ती कर. जय श्रीकृष्ण. छान ताई. अजून कोणी बोलणार आहे? ताई मी सारांश घेऊ काय? हो, घ्या, चालेल. आज आपण थोडं फास्ट जातोय बरं का. हा, फास्ट एकच पान. एक मिनिट. अध्यायाचे नाव आहे अक्षर आणि ब्रह्म. हे दोन्ही शब्द भगवंताच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपाचे वाचक आहेत व भगवंताचे नाव ओम असे आहे. त्याला अक्षर आणि ब्रह्म असेही म्हणतात. या अध्यायामध्ये भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाचे आणि ओंकाराचे वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव अक्षर ब्रह्म योग असे ठेवले आहे. या अध्यायाच्या पहिल्या व दुसऱ्या श्लोकामध्ये ब्रह्म, अध्यात्म इत्यादी विषयांचे अर्जुनाचे 7 प्रश्न आहेत. नंतर तिसऱ्या श्लोकापासून 5व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी 7ही प्रश्नांचे संक्षिप्त उत्तर देऊन 6व्या श्लोकात मृत्यूसमयीच्या चिंतनाचे महत्त्व दाखवित 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाला निरंतर आपले चिंतन करण्याची आज्ञा दिली आहे. 8व्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत योगाच्या विधीने भक्तिपूर्वक भगवंताच्या सगुण निराकार स्वरूपाचे चिंतन करीत प्राणत्याग करण्याचे प्रकार आणि त्यांचे फल याचे वर्णन केले आहे. 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाची प्रशंसा करीत मृत्यूसमयी योग धारणेच्या विधीने निर्गुण ब्रह्माच्या जप आणि ध्यान यांचे ध्यान आणि त्यांच्या फलाचे वर्णन करून 14व्या श्लोकात भगवंतांनी आपल्या प्राप्तीचा सुगम उपाय म्हणजे अनन्य प्रेमपूर्वक निरंतर चिंतन करणे असे सांगितले आहे. 15व्या व 16व्या श्लोकात भगवत प्राप्तीमुळे पुनर्जन्म होत नाही आणि इतर सर्व लोक हे पुनरावृत्तीशील आहेत असे सांगून 17व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत ब्रह्मदेवाचे रात्र व दिवस यांचे परिणाम सांगत सर्व प्राण्यांची उत्पत्ती व प्रलय यांचे वर्णन केले आहे. 20व्या श्लोकात एका अव्यक्ताच्या पलीकडील दुसऱ्या सनातन अशा अव्यक्ताचे प्रतिपादन करून 21व्या आणि 22व्या श्लोकात अक्षर, परमगती, परमधाम व परमपुरुष या नावांनी प्रतिपादन करीत अनन्य भक्ती हीच त्या परमपुरुषाच्या प्राप्तीचा उपाय आहे असे सांगितले आहे. त्यानंतर 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत शुक्ल व कृष्ण या गतीचे फलसहित वर्णन करून 27व्या श्लोकात या दोन्ही गती जाणाऱ्या योगाची प्रशंसा करीत अर्जुनाला योगी बनण्याची आज्ञा दिली आहे. आणि 28व्या श्लोकात या अध्यायामध्ये वर्णन केलेले तत्व जाणण्याचे फल सांगून अध्यायाचा उपसंहार केला आहे. जय श्रीकृष्ण. झालंय काही? हो, छान ताई, छान. आता अजून कोणी आहे? झालं? आवाज येतोय का? अजून कोणी आहे? माधुरीताई? बोलू का मी थोडस? हो, चालेल. तोपर्यंत माधुरीताई रेडी राहा. हो हो. हो हो. बोलता की आधी माधुरीताई? हा, बोला ताई, विद्याताई बोला. हो, बोलते. हा, 22-23 यत्र 23वा श्लोक. यत्र काले त्वनावृत्ती मारुत्ती चैव योगिना प्रयातया यान्ति तं काली वक्ष्यामि भरतवर्षभ. तर आतापर्यंत आपण ऐकले की 2 हे सांगितले. काल म्हणजे काय, तर आता हे सगळे म्हटले तसंच काल, पण काल गणनाच आली. दिवस आणि रात्र, शुक्ल आणि कृष्ण पक्ष. आपले जसं अमावस्यापासून शुक्ल पक्ष सुरू होतो आणि पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष सुरू होतो. तर अशा 2 काळात तर भगवंतानी काय सांगितलं, आशांना जर मरण आलं, अशा वेळेस जर त्यांनी देह सांडला, तर आता तो योगी असो किंवा मग संसारिक असो, देह म्हणजे मरण अचानक येतं, अवचटे देह पडे अचानक येतं. ते काही आपल्याला सगळी वेळ आपण सांगू शकतो.
पण मरणाची वेळ कुणालाच माहिती नाहीये. आणि मरणाची वेळ कुणाला माहीत नसल्यामुळं आपण इतकं निश्चिंत आहे. तेव्हा भगवंत म्हणतो तुमच्या निश्चिंतीचं म्हणजे तुम्ही मला भजत नाही, तुम्ही घाबरत नाही कर्माला, वाईट कर्म, चांगले कर्म, पाप कर्म ह्याला घाबरत नाही, तर मरण समोर आहे, प्रत्येकाला आहे. वेळ माहीत नाही, क्षण माहीत नाही, तरी पण एवढं बेफिकीर होऊन वागता, पाप पुण्य करता, कर्म करता, एवढा संचय करता. तर मला ते निश्चिंतीचं कौतुक वाटतं. भगवंतानी सांगितलेले 12व्या अध्यायात किंवा याच्यात तुमच्या निश्चिंतीचं कौतुक वाटतं. तुम्ही ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्यालाही घाबरत नाही, नियती म्हणता नियतीला घाबरत नाही, आणि कोणत्या प्रकारचे कर्म करीत चालता हे तुम्हाला भानच राहत नाही. कसलं भान नाही राहत तर मृत्यूचं. तर मग आपल्यावर एक टांगती तलवार सांगितली. एक राजा असतो आणि त्यांनी काय केलं, एक खूप म्हणजे छान छान पदार्थ रस्त्याने असे घोडागाडीत बसवला आणि त्याला एकदम छान पदार्थ सगळीकडं दृश्य वाजत गाजत, कुठं वाजंत्री वाजती, कुठं हे फुलांच्या माळा, कुठं काय 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 असं खूप छान. आणि त्याची मिरवणूक चाललेली असते आणि त्याची मिरवणूक काढून म्हणजे इतकं रस्त्याने सुशोभित केलेलं असतं आणि एवढ्या सुशोभित रस्त्याने तो चाललेला असतो. आणि मग त्याला नंतर सगळं सगळं हे झाल्यावर त्याला विचारतात काय काय पाहिलं तू रस्त्यावर. पण त्याला एवढ्या रथात बसून पार सगळी एवढी मिरवणूक काढलेली असताना त्याच्या डोक्यावर एक टांगती तलवार टांगलेली असते. मग तो म्हणतो मी काही पाहिलंच नाही, माझं लक्ष कुठं होतं, त्या तलवार कधी पडेल याची भीती होती सारखी. तुम्ही एवढे भोग, एवढे दृश्य डोळ्याला, जिभेला, ह्या शरीराला, रथात एवढं होतं, मला एवढं वैभव होतं, पण माझं फक्त सारखं सारखं लक्ष टांगती तलवारीकडे होती. याचा अनुभव कधी येतो, जेव्हा आपण केदारनाथला जातो आणि त्या घोड्यावर बसतो ना, तेव्हा ती लोक म्हणतात धबधबे कसे दृश्य कॅमेऱ्यात आपण घरी बसून आपल्याला खूप छान वाटतं, पण जेव्हा आपण खरंच त्या केदारनाथला जातो आणि त्या घोड्यावर बसतो तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही. आपल्याला फक्त आपलं प्रत्येक श्वास आणि लक्ष आणि डोळ्याची नजर घोड्याच्या पावलावर असती. हा पाऊल व्यवस्थित पडतो का, हा कुठं कडेलोट होईल का, कुठं हे होईल का, हे याच्यावर लक्ष असतं, आपल्याला काहीच दिसत नाही. तसं भगवंत काय म्हटलं, मरणाची कुणाचीच हे सांगितले नाही, मग योगी असो किंवा भोगी असो. तर मग मरण कसं येतं, अवचट म्हणजे अचानक, अनवसरे म्हणजे अवसर दिलेलाच नाही, क्षणात एक श्वास गेला आणि तो नाही आला की मरण. जोपर्यंत श्वासोश्वास आपले चालू आहे तोपर्यंत आपल्याला काहीच वाटत नाही त्या श्वासोश्वासाचं महत्व. पण ज्या वेळेस तो बंद होतो, अहो आत्ता बसले होते, आत्ता चांगले होते, आत्ता पाणी पिले, आत्ता जेवले, असं हा श्वासोश्वास त्यांनी सांगितला की असं म्हणजे हे एक गेला आणि तो आला नाही की मरण आहेच. मग अशा वेळेस एवढ्या क्षणात काय हे राहणार आहे की आपण देह कधी सोडतोय, काय शुद्धी आहे की योग्य वेळ आहे, तर हे काहीच हे नाही ना माहिती, ती आपल्या हातातच नाहीये. आणि मग भगवंत काय म्हणतो, अशा वेळेस मग जर काळ शुद्धी ठेवून, आता हे योगायोग म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आपण केलेला परमार्थ, आपण केलेलं सावध राहिलेलो की मला एक वेळ मरण येणार आहे आणि मला त्या स्थितीला जायचंय, आणि कायम सावध. आपण पांढरे शुभ्र जर छान असे कपडे घातले, साडी घातली, तर आपण डबक्याच्या लांबून जाऊ, आपल्यावर उडू नये. काम करताना आपण लक्षात करू की आपल्याला कसला त्या साडीला, त्या कपड्याला डाग नाही पडला पाहिजे, याच्यासाठी जपू. मळके पळके असलं तर आपण म्हणतो आहे मळकच, अजून त्याच्यावर किती आलं तर काय लक्षात येत नाही. पण पांढरं शुभ्र स्वच्छ जेव्हा असतं ना, तसं चरित्र जेव्हा आपलं चरित्र व्यवस्थित असतं आणि आपण कायम सावध होऊन जगतो, माझ्याकडून पाप नको व्हायला. माऊलींनी सांगितलं ना, मुंगीचे मनोगत ओळखे. पाऊल चालताना सुद्धा तो असं चालतो की आपल्या पायाखाली किडा मुंगी कुणी मेलं गेलं नाही पाहिजे, कुणाची हे नाही झालं पाहिजे, असं जो सावध होऊन चालतो त्यालाच काळशुद्धी मिळते. कुणाला कशी मिळाल हो. तो हे असला रोज जर पापच करत असला, कर्म त्याचे घडे किती भरलेले असले तरी त्याला मिळत नाही. आता याच्यात तुम्ही अपवाद वाल्या कोळ्याचा म्हणाल तर त्याला त्या स्थिती अनुतापाविनं त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला. असा पश्चाताप झाला की नाही रे, आपण ज्यांच्यासाठी केलं होतं, ज्यांच्यासाठी म्हणतो, ती म्हणतात की आम्ही नाही तुमच्यात, तुम्हाला आम्हाला खाऊ घालायचं का हे होतं, तर तो तुमचं कर्तव्य होतं, मग तुम्ही कसं आणायचं आणि कसं खाऊ घालायचं, पाप करून का पुण्य करून, हे ह्यात आम्ही नाहीये. मग ती क्षणाचा राहतो, तो पण अनुताप ना एकदम क्षणाचा राहतो, झटका आल्यासारखा. त्याच्यात एकदम पार एकदम पापी सुद्धा हे होऊन जातो, त्याला पश्चाताप येतो. भगवंता काय केलं मी आतापर्यंत, कुणासाठी केलं, आणि ज्यांच्यासाठी केलं त्यांना त्याची जाणीवच नाहीये. आणि मग म्हणून अनुताप झाला
तर शुद्ध होतो. मग तो शेवटच्या क्षणी शुद्ध होतो. पण हा दिवस आयुष्यभर त्यांनी हेच केलेलं आहे फक्त, की भगवंतालाच हे केलेलं आहे. आणि मग भगवंत काय म्हणतो, तो देह ठेवताच ब्रह्म होतो आणि भगवंताच्या सायुज्य म्हणजे भगवंताच्या बरोबर जातो, सायुज्य मुक्ती त्याला मिळते. आणि मग भगवंत म्हणतो असं आपल्या 5 इंद्रियाच्या 5 वाटा आहे, त्या प्रत्येक इंद्रियाने तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी जातो. आणि बुद्धीला भ्रमून गिळी, स्मृती नवे आंधळी न मरे मन, चेतना वर्ग आगवा मरणी असे टवटावा, परी अनुभवल्या ब्रह्मभावा गवस निघाली. याची मरणाची स्थिती कशी आहे? याने आयुष्यभर काय केलं, काय वाचलं, त्याची स्मृती एकदम व्यवस्थित आहे, त्याची बुद्धी भ्रमिष्ट झालेली नाहीये, तो भगवंताला आठवू शकतोय, त्याची सगळी चेतना म्हणजे आपण काय म्हणजे सगळे कार्यक्रम सगळे व्यवस्थित करतोय तो. आणि मग तो ब्रह्मभावाला गवसणी घालतो, म्हणजे तो ब्रह्मभावालाच जाणार. आणि मग तो काय करतो, असा तरीचं घडी अग्नीचा, मग त्याला काय पाहिजे, त्याचा आतला अग्नी म्हणजे स्मृतीच. म्हणजे आपण म्हणतो कोण आलं माहित नाही, मला ओळखलं का, अहो त्यालाच त्याची हे राहते ना. आपण प्रत्येक जण येऊन म्हणतो आम्हाला ओळखलं का, आम्हाला ओळखलं का. आयुष्यभर पारमार्थ यासाठी करायचंय, आपल्याला ओळखायचंय. आणि आपल्याला ओळखायचं म्हणजे मी ब्रह्मभावावर आहे, मी कोण आहे, मी कशाला जन्माला आलेलो आहे, मला भगवंतानी कशाला पाठवलेले आहे, यासाठी शेवटपर्यंत हे करायचंय. शेवटच्या क्षणी आपल्याला ती आठवण राहिली पाहिजे, की आपल्याला मी कोण आहे, मी कशाला भगवंतानी पाठवलं. मी कोण आहे म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे, आणि मला कशाला पाठवलं तर माझा उद्धार करायला पाठवलं. आणि मग असं जर त्याला हे झालं तर तो त्या भावावर असला तर ठीक आहे, नाही तर ह्याला त्याचं कळना, हाच बेशुद्ध अवस्थेत आहे, हाच कोमात गेला आणि डोळे उघडे पाहिजे असे पाहतो ना. आपण विचारतो की मी कोण आहे, ओळखलं का, कोण आलं आणि हे खायला आणलं, खायला नाही, ह्याचं त्याला काही भानच नाही राहिलेलं. आणि त्याला शेवटी शेवटी म्हणतात असं तसं. त्यापेक्षा मी मागे पण म्हटले होते, अशा वेळेस काय करायचं, कुणाला भेटायला गेलं ना, खायला नाही न्यायचं, मी कोण हे पण नाही सांगायचं. फक्त खूप वाटलं तर एखादा गीतेचा अध्याय म्हणायचा, 7वा म्हणायचा, 8वा म्हणायचा, नामस्मरण म्हणायचं. तो जर खूप अडाणी असला तर नामस्मरण म्हणायचं, राम राम म्हणायचं. त्याच्या कानावर काहीतरी शेवटी तरी काहीतरी गेलं पाहिजे. अशा दृष्टीने त्याला नाही करता आलं, त्यांनी नाही आयुष्यभर केलं, तर आपल्यासारखे जर सज्ञानी आहे जे भगवंताच्या मार्गावर आहेत, तेवढं तरी आपण करून त्याच्या कानावर ऐकलं पाहिजे. आणि नाहीतर मग त्यांनी सांगितलं दिव्याचे दिवे पण झाकेन. वाऱ्याने काय केलं, दिवा विजायची वेळ आली आणि दिव्याचं काय झालं, विझलाय तो. आणि त्याला आत इतकं म्हणजे विषम विषम सगळं. आणि मग असं जर त्यांनी सांगितलं, पर असा चिखल चिखल झाला, बुद्धी सुद्धा काही चालत नाही, इंद्रिय हलत नाही, उठता येत नाही, प्रात्यविधी आपले सगळे विधी हे सगळे दुसऱ्याकडून केलेले जातात. आणि असा जर गेला तर मग भगवंत म्हणतो, तो प्रयाणकाली अग्निर्ज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो. मग असा तर मग अग्निर्ज्योती. मग आता हा अग्निर्ज्योती म्हणजे याचं काय, अग्नी पण व्यवस्थित आहे आणि पक्ष शुक्ल पक्ष आहे, उत्तरायण पण आहे. इतकं सुंदर सुंदर सगळ्या सांगतात ना, त्यामुळे जास्त आपल्याला विश्लेषण करायचं गरजच राहत नाही. तर अशा वेळी जो देह ठेवतो तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि आता भगवंतानी काय सांगितलं, तो मार्गाला पण चांगलं जातो. तिथं पहिलं काय सांगितलं, अग्नी, दुसरं काय सांगितलं, ज्योती, तिसरं काय सांगितलं, दिवस, आणि चौथं शुक्ल पक्ष. याच्यात जो मरण आला, हे पायऱ्या सांगितल्या, सोपान, सायुध्य सिद्धीला जायला जो जिना आहे ना, तो आहे. आणि त्यांनी योगी ह्या गतीला पावतो. आता आपण काय म्हणू, तुम्ही सांगितलंय अवचट येते, अचानक येतो मृत्यू, मग अशा वेळेस काय करायचं. आणि किंवा मग तरी पण हा सगळा यांनी भरलेला आहे, याची स्मृती राहिलेली नाही, मन होय वेडे, स्मृती होय आंधळी, अशी अवस्था झाली. पण त्यांनी आयुष्यभर काय केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, एका क्षणाला सुद्धा विसरला नाही. काय ग्रंथ वाचायचे तेवढे वाचलं, खूप खूप केलं त्यांनी आयुष्यभर, तेच केलं. ग्रंथ वाचले, भगवंत वारी केली, हरिपाठ वाचला, म्हणजे तो एक क्षणही उगा राहिला नाही, असं केलं. आणि त्याला मरण समय आला. मग भगवंतानी तिसऱ्यांदा काय सांगितलं, शुक्ल सांगितला प्रश्न, आणि कृष्ण सांगितला, दिवस सांगितला, अग्नी सांगितलं, हे सगळे. पण अवचट मरण आहे, माहित नाही आपली स्थिती काय होणार आहे, आपल्याला देहाच्या शेवटी काय होणार आहे माहित नाही. अशा वेळेस भगवंताने सांगितलं, आता आता काय करायचं, आता याची काय गती होणार आहे. यांनी तर सगळं केलेलं आहे, पण याला काय झालं, त्याची बुद्धी होय वेडी, आता त्याची बुद्धी पण चालत नाही, त्याला आठवण पण नाही. मग अशा वेळेस भगवंत म्हणतो, वेडा आहे का मी, यांनी आयुष्यभर माझं केलंय ना सगळं, मग मी काय करणार आहे,
मी शेवटी मीच तिथं जाऊन उभा राहणार आहे आणि त्याला काय करणार आहे, आठवण करून देणार आहे. त्याला बळच मीच सांगणार आहे, अरे मला बस, मी साक्षात येऊन उभा राहतो. मी साक्षात त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि मग सुकुमार माझं बाळ आहे आणि त्याने आयुष्यभर लाडकं बाळ आहे आणि तो चिखलात जर हे करायला लागला तर त्याचे पाय भरू नये, त्याला त्रास होऊ नये म्हणून भगवंत काय म्हणतो, मी त्याला हळूच उचलून घेतो आणि उचलून घेऊन, कारण तो माझा लाडका आहे, त्याने आयुष्यभर मला हे केलेलं आहे. मग तेव्हा मी दक्षिणायन पाहत नाही, उत्तरायण पण पाहत नाही आणि काय त्याची हे ते पण काहीच पाहत नाही. तो म्हणतो पण त्यांनी जन्मभर जे माझ्यासाठी केलं आणि मग जे मला हे केलं, मग त्यांनी सांगितलं तेथ जोडली या वाहनी. त्यांनी आतापर्यंत काय जोडलंय, तर त्यांनी माझं नाम जोडलं, माझी भक्ती जोडली आणि एवढं जोडून ठेवलेले. थोडेफार काही पैसे असले आणि आज म्हणले तुम्ही काहीच नाही, पण आहे आमची काहीतरी एफडी आहे, आमचे काहीतरी पावते, मग तुम्हाला बँकेत गेले आणि तुम्ही म्हटले द्यावं मला, खात्यावर काहीच नाही, खात्यावर नाही पण एफडी आहे, हे आहे, बाकीचे पैसे आहेत तुम्हाला, तुम्ही बँक तुम्हाला मोकळी पाठवणार नाही, घेऊन जा. तसं भगवंत म्हणतो यांनी आतापर्यंत जे केलं माझ्यासाठी, माझं एवढं केलं आणि मग त्याची मनबुद्धी करणी सभोवती धुमाकूळ कोणनी, ते तर जन्म जोडली आणि युगाचे बुडे. हातीचे जे वेळी जायचे आणि का लाभाची गोठी, हातातलं गेले ना अजून लाभ कसला. तर भगवंत म्हणतो प्रयाणाच्या वेळी काय करतो, मी येतो तिथं आणि मी त्याला धरतो आणि मी त्याला तरुण नेतो आणि मग तो योगी कुठे जातो, चंद्रावर गेला, पुण्य संपलं की परत यावं लागतं. दुसऱ्या ब्रह्मलोकात गेला तरी येतो. पण भगवंत काय म्हणतो, त्यांनी आतापर्यंत जे माझं सगळं केलं आणि मग ते अभ्यास लवकर मी वाया कसा जाऊ देईल म्हणे. मग तो कोणत्या मार्गात आहे, मग अर्चिरा मार्गात असू, धूम्रपंथात पडलेला असू, संसारात गुंतलेला असू, हे सगळं सगळं दिसून योग मार्ग गोमटे शोधली दोन्ही. तो भगवंत म्हणतो मी काय करतो, त्याला योग मार्गाने ब्रह्मत्वाला नेतो आणि ब्रह्मत्वाला नेल्यावर त्याची काय होती, पुनरावृत्ती होत नाही, जन्म मरणाच्या फेऱ्यात तो सापडत नाही. आणि हे काय दैवगती ज्याने, मग दैवाची गती सांगितली त्यांनी, मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितले नाही ते पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेशी कालोशी योगयुक्तो भव अर्जुन. मग आशाला देश काल काहीच लागत नाही, जाऊन त्याची काय होले, ते त्यांनी सांगितलं सर्पतो आवड. जेव्हा आपल्याला माहित झालं एक झावळं वावळे उजेड पण पडलेला नाही, पहाटे नाही म्हणता यायचं, 5:30-6ची वेळ आहे, थोडं आभाळ दाटलेलं आहे आणि एक दोरी पडलेली, आपल्याला आपण झाडून किंवा असं काडीने करतो, हे काय आहे, हा साप आहे का, हा साप आहे का. पण थोड्या वेळाने थोडं उजेड पडला की लक्षात येतं की हा साप नाही तर ही दोरी आहे, ही भ्रांती आहे. आणि भगवंतांनी सांगितली ही भ्रम. तर त्यांनी सांगितलं मी त्याचा तो भ्रमही घालवतो आणि त्याला सांगतो की ही दोरी घाबरू नको, ही दोरी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं पाण्यावर शेवाळ आलेलं आहे, वेगवेगळे तरंग आहे, पण खाली काय पाणीचे. आणि मग तो जेव्हा देह वस्तू आता शरीराच्या तयाच्या ठाई आडणं, आता त्याला शरीर हा भावच मी ठेवलेला नाही, मी त्याला दिव्य करून टाकलेलं आहे. आणि मग आता त्यांनी कशाला मार्ग शोधायचा, भगवंत कथा आता शरीराचे तयाच्या ठाई आडणं होई उरले नाही, तरी कोणी काळे काही निमित्ते पाहे, मग मार्ग कासया शोधावे, कोण कोठून जावे, जरी देश कालादी आगवे आपण चाशी घे. भगवंतांनी सांगितलं काय सांगितलं, देश काळ आता तो माझ्या स्वरूपाला झाला, मग देश काळ तर मीच आहे. मग त्याला दिशो न जाणे न जाण्याचे शर्म प्रसिद्ध देवेश जगन निवासे. त्यांनी सांगितलं अर्जुनाला कुठं तोंड केलेले, आपण म्हणतो पूर्व पाय चांगली आहे, उत्तर चांगली आहे, दक्षिण चांगली नाहीये, दिशो न जाणे न जाणे सर, मी कोणतीच दिशा जाणू शकत नाही, मला माहीतच नाही तू माझ्या पाठीमागं उभा आहे का पुढं उभा आहे का, चहूबाजूला विश्वरूपात मला तूच दिसू राहिला, अर्जुन म्हणतो भगवंता. आणि मग मी आता तुला नमस्कार तरी कुठं करू, कोणत्या स्वरूपाला करू, डोळे झाकले तरी तूचे आणि डोळे उघडले तू उघडून पाहतो तरी ह्या लोचनाशी भय आले. तो मला आता इतकी भीती वाटते तर मी घाबरून डोळे पाहतो, डोळे बंद करू पाहतो, तो डोळे बंद पाहिले तरी आत हे विश्वरूप खेळू राहिले, डोळे बंद केले तरी त्याला सुद्धा ते हे होईना, चर्मचक्षु उघडे केलेले ना आता त्यांनी भगवंताने, अर्जुनाची चर्मचक्षु बंद केले, दिव्य दृष्टी दिलेली, चर्मचक्षुचे डोळे तुम्ही बंद केल्यावर तुमचं पाहणं बंद होईल, पण आता ते दिव्य दृष्टी उघडल्यावर काय, खजानाच उघडल्यावर तो किती पडणार आहे, किती येणार आहे, त्याला काही अमाप माप नाही आहे ना. मग तसं ते भगवंत म्हणतो आता याचं शरीरच राहिलेलं नाही, याचं शरीराला ह्याचं शरीर म्हणून नाव सुद्धा नाहीये. मग शरीरच जर याचे नाहीत, ह्या शरीराने केलेले कर्म, ह्या शरीराने केलेले ह्याचं काहीच नाहीये, हा सगळा भगवंत स्वरूप.
झाला. परिसाला, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर काय होतं, परिसाला लोखंडाचा थोडंसं लावलं तरी त्याचं सगळं सोनं होतं. पण आपली अवस्था अशी आहे की आपल्याकडे ते नामदेवांची गोष्ट सांगितली होती. परीस आहेत, शेजारच्या बाईकडून परीस आणला तिने, नामदेवाच्या बायकोनी. पण आता ते परमार्थ करताना एवढं 14 माणसांचं कुटुंब, आणि भगवंताला नैवेद्य द्यायचा आहे ना रोज, तो खातोय म्हणजे किती ती व्यवस्थित नैवेद्य द्यायचा, एवढी परिस्थिती होती का? मग ती बाई वैतागून गेली, 14 माणसांचं कुटुंब, परत भगवंताला नैवेद्य द्यायचा, कुठून आणायचं, काय शिजवायचं? मग ती शेजारच्या बाईकडे गेली, म्हणे बाई तुमच्या घरी तर चांगलं चांगलं शिजतंय म्हणे, आमचा भगवंत कण्या पण खातो, त्या तो काही म्हणतच नाही, नामदेवानी जे नेलं ते खातो, पण आमची परिस्थिती नाही हो, तुमच्या घरी तर खूप चांगलं चाललंय. मग ते म्हणे असं कर, माझ्याकडं नवऱ्याकडे परिसा भाग, माझ्या नवऱ्याकडे एवढं एवढं खापराचं हे म्हणे परिस, आणि तेवढा घेऊन जा, आणि तुझ्या संसारात काय लोखंडाच्या वस्तू असेल त्याला लावून परत माझी माझी आणून दे बरं का म्हणे, माझा नवरा खूप कठीण आहे म्हणे आणि खूप जीवापाड जपतो म्हणे त्याला. पण ही काय म्हटली, पाहिजे ना घरात लोखंड, बरं मशीन आहे ती एक चालवायची, एक कात्री आणि एक सुई, एवढ्याच वस्तू राहिल्या आता. बरं त्यांना जर सोन्याच्या झाल्या तर पोट कशावर भरायचं? म्हणजे आपल्याकडं तेवढे सत्कर्म पाहिजे, आपल्याला परीस दिलाय भगवंतानी, पण लोखंडचं पाहिजे ना, आपल्याला ती योग्यता पाहिजे, आपल्याला ती इच्छा पाहिजे, आणि मुक्त व्हायची स्थिती पाहिजे. आणि मग तिने तो काय सुईला कात्रीला लावला, आणि मग ते आले म्हणे हे काय केलं तू सगळं, मी आता काम कशावर करतो, सुई आणि कात्रीन सगळं सोन्याचं कसं झालं? बायकोला विचारलं नामदेव महाराजांनी, तर ती म्हणे काय नाही, शेजारकडून आहे ना परीस, त्या बाईकडे परीस, तिच्याकडे परीस होता म्हणे. काय परीस आहे म्हणे? परीस काय माहिती म्हणे, एवढं एवढं खापराचा तुकडा आहे म्हणे, आणि घेतलं न दिला चंद्रभागेत फेकून, तिथं आता लागली बाई, आता ती बाई काय करेल म्हणे, तो एवढा एवढाच होता, तिने तिच्या नवऱ्याला चोरून दिला मला, आणि तुम्ही खुशाल पाण्यात फेकून दिला. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, चल रायकडेला उभी म्हणे, मी बुडी मारतो, किती परीस पाहिजे तुला म्हणे. चंद्रभागेत हात घातला, मातीत कस वाळूत का सगळे परीसच बाहेर आले, तुला किती पाहिजे म्हणे, एवढी योग्यता पाहिजे. मग म्हणजे आपल्याकडे एक तर परीस त्यांना माहित नव्हता का? त्यांना माहित होता, त्यांनी जर चंद्रभागेतून इतके परीस काढले तर उद्धार करायचा आहे ना. पण भगवंता आहे तशा स्थितीत, तू मला कडेवर घे. नाथांनी जेव्हा शेंबडं पोरगा कडेवर घेतलं, काशीचं वाळवंटात हे होऊन काशीचं पाणी गाढवाला पाणी, योग्यतेवाल्याला देईलच, पण ज्याची योग्यता नाही, जे कमी आहे. आता शाळेत जेव्हा विद्यार्थी शिक्षक असतात, काही शिक्षक काय करतात, टक्केवारीवर 90% पुढं पहिला दुसरा तिसरा नंबर ह्या मुलांना काय करतात, जास्त प्राधान्य देतात, त्यांच्या पुढं पुढं करतात, त्यांच्याकडूनच अभ्यास करून घेणार. मग आमचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे, किती 90% लागला, 95% लागला. आणि काही शिक्षक असतात का मला सगळा वर्ग जे तळागाळाचे ना त्यांना पुढं आणायचंय, आणि खरी कसोटी त्याच्यातच असते. मग ते पूर्ण त्यांच्यावर लक्ष, 35% येतो, काय नको करू, फक्त पास होण्यावर ये. असे कित्येक मुलं असतात, आणि त्यांनी ते जर मुलं 35%, 40%, 45%, जर खूप मेहनत करून जर आणले, तर त्यांचा पूर्ण वर्गपेक्षा ते रिझल्ट चांगला लागण्यापेक्षा, 90-95चा लागण्यापेक्षा हे मुलं तडीला जातात, हे पूर्ण शिकतात की त्या तिथं अडकले होते थोडेसे, ते तिथं नापास व्हायचं. मग त्यांना उत्साह आला, शिक्षकांनी पुढं आणल्यामुळं त्यांचं पूर्ण शिक्षण झालं. उद्या तो कधी कधी कमी बुद्धिमान असलेला मुलगा सुद्धा खूप मोठा काहीतरी होऊ शकतो, मोठा खेळाडू होऊ शकतो, मोठा काहीतरी होऊ शकतो. त्याला तशी बुद्धिमत्ता, फक्त त्याला तशी आवड असते. तसं भगवंतानी काय सांगितलं की हा नाही निघत तिकडं, नाही निघण्याच्या बाहेर, पण त्याची तळमळ आहे, त्याची योग्यता आहे. 2 प्रकार सांगितले. एक तर काय सांगितलं, खूप योगी आहे, बुद्धिवान आहे, पण त्याची बुद्धी काय झाली, क्लेश आला, तिला मळ आलाय, तिला तो वात आलाय, आणि त्याला काय झालं आठवत नाही, तो कोमात गेल्यासारखी अवस्था आहे. तिथे एकदा भगवंत धरतो, आणि गजेंद्रासारखा मगरीला त्यांनी बोलवलं, आणि मगर म्हणली मी काय केलं? आता गजेंद्राने तर हाक मारली होती, त्यांनी कमळ पण दिलं होतं हातातून, पण मगर म्हटली देवा असं कुठं बरोबर असतं का रे? इथून आता माझंच काय असेल कर्म असेल, पण तुला जर गजेंद्राने बोलवलं, हत्तीने जर तुला बोलवलं, तू आला का? तर त्याची भक्ती होती किंवा त्याची तेवढी योग्यता होती, त्यांनी कमळाचं फुल पण तोडून तुला दिलं आणि तुला बोलवलं. पण मी नाही बोलवलं ना, आज कुठं असतं का म्हणे.
मला पण उद्धार कर ना. मग मगरीचा सुद्धा उद्धार केला. मग मगरीने बोलवलं होतं का? नव्हतं बोलवलं. ती तर तिचं कर्म वाईट होतं, ती हत्तीला धरणार होती. पण ती हत्तीला धरणार असून सुद्धा मग हे परिस्पर्श सांगितलेला आहे. ती हत्तीला धरलेली असती आणि त्या हत्तीला जो भगवंताचा स्पर्श होतो त्याचे काहीतरी व्यूज, काहीतरी करंट त्या मगरीपर्यंत येतात आणि तिला वाटतं आपण सुद्धा उद्धरून जावं, आपला सुद्धा भगवंताने उद्धार करा. अरे भगवंत नाहीये मी ती योग्य तिचं नाहीये, पण मला उद्धर ना, माझ्या समोर याला उद्धरतो. मग मगर म्हणती मला उद्धर ना. मग भगवंतानी सांगितलं असं असतं कधी कधी की मग तिथं देश काळ पाहायचा नाही, वेळ पाहायचा नाही. आणि मग त्यांनी सांगितलं आणि हागा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथेचे आकाश लागे नेटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. माऊलीने सांगितलं घट जर फुटला, मडकं जर फुटलं हातातलं, तर ते मडक्यातलं आकाश कुठे जातं? मुख्य आकाशाला मिळून जातो. मग ही देह जरी पडला तर देह पडला तर भगवंताच्या स्वरूपात आपण जातो आणि गगनालाच मिळतो. त्यांनी सांगितलं काय घट नव्हता त्याच्या आधी काय होतं? ते अवकाशातच आकाश होतं ना. निमित्त घट झालं, निमित्त मठ झालं की त्या घटात आलं ते आकाश. पण घट फुटल्यावर ते त्याच्या स्वरूपाला मिळालं. तसं आपण जन्माच्या आधी आणि मग मृत्यूनंतर त्याच अवस्थेला आहे. फक्त ही आपली मध्ये अक्षर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, क्षर आणि अक्षर. जो नाश पावतो तो क्षर आणि जो म्हणजे सुषुप्ती स्थितीत आहे झोपेतला थोडा तो क्षर स्थिती त्यांनी हे केली नाश पावण्याच्या स्थितीतून तो अक्षर ब्रह्मात आला. अक्षर आणि पुरुषोत्तम हे दोन वेगळे सांगितले. मग आता मधली स्थिती स्वप्न, जागेपणीचं स्वप्न सांगितलेलं आहे. आपण झोपलोय आणि झोपलेला तर आपल्याला स्वप्न पडलं. काय पाहिलं आपण? जागेपणी जे जे पाहिलं होतं, डोंगर माणसं जे भेटतात, आपण असं पाहिलं का कधी स्वप्नात की आम्ही कधीच नाही पाहिलेलं अलौकिक काहीतरी आपल्या स्वप्नात आलं? कोणती वस्तू, कोणता माणूस जो आतापर्यंत पाहिलेला तो स्वप्नात येतो. आणि जेव्हा अलौकिक येईल ना, कधी न पाहिलेले येईल ना, तो पुरुषोत्तम आहे. ते भगवंताची अवस्था आहे. ते ब्रह्म आहे. ब्रह्म कोणतं आहे? जे जगात कुठंच पाहिलेले नाही, कुठंच दिसत नाही. आणि ते जर अनुभूतीला आलं ते आपल्याला ध्यानाच्या रूपाने, स्वप्नाच्या रूपाने, आपण म्हणतो दत्त महाराज स्वप्नात आले किंवा असं हे झालं, तर ह्या रूपात जर ते दिसलं तर ते ब्रह्म आहे, तर तो पुरुषोत्तम आहे. आणि अक्षर हा आपण अनुभवलेलं, आपण पाहिलेलं हे जागेपणातलं स्वप्न आहे. हे डोळ्याने दिसणारं स्वप्न आहे. म्हणून त्याला अक्षर म्हटले. आधी क्षर, अक्षर आणि मग पुरुषोत्तम असा भगवंत आहे. आणि मग आपण तर कोण आहे? आधी क्षरच आहे, नाशवंत आहे, शाश्वत जगात नाही. आपण देहाला आलेलो आहे. नंतर आपण ही मधली स्थिती भोगतोय. आपण जेव्हा भगवंताची स्वरूप करतो आपल्याला जगाची काही घेणं नसतं. आपण वाईट कर्म करत नाही, वाईट खात नाही, वाईट बोलत नाही, वाईट लोकांची संगती नको आपल्याला वाटती. आता हा 1 तास का होईना आपला खूप सुंदर वाटतो आपल्याला. का तर आपल्याला त्या अक्षर स्वरूपात आहे. आपण त्या सुप्त स्थितीत आहे आणि आता आपल्याला त्या पुरुषोत्तम स्थितीत जायचंय, त्या स्वरूपात जायचंय. म्हणून आपल्याला हे काहीच आवडत नाही. आणि मग एकदा वाटचालीला लागलो आपण, जेव्हा घरापासून निघतो तेव्हा आपले जिल्हे, आपले तालुके जोपर्यंत आहे, तालुके जिल्हेपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या घराची ओढ असते. आपल्या तालुक्याच्या थोडं पुढे गेलं, जिल्ह्याच्या पुढे गेलं का एखादा पाहुणा आहे आमचा इथं आमकी तिथं असं असं आपण म्हणतो. पण टेंभुर्णीच्या पुढे गेलं, फाटा ओलांडला की आपल्याला पंढरपूरची ओढ लागते. आपल्याला मग घर आठवत नाही, आपल्याला नातेवाईक आठवत नाही, आपल्याला काहीच नाही आठवत. आपल्याला फक्त तो परमेश्वर परमात्मा पांडुरंग आठवतो. जे सगळे भक्त त्याच्यापर्यंत चाललेले आहे आणि त्यांना फक्त डोळ्याला तेच दिसतं. पाय थकले, अभंग झाले तरी त्याचेच चरण दिसतात, त्याचंच मुख दिसतं आणि त्याचंच स्वरूप. पंढरी सोडून काहीच नाही दिसत. चंद्रभागा दिसल, पंढरी दिसल, गेलेला असला तर तेच 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 सगळं आठवल, मी गेलेलो होता अशी पंढरी, ही अशी स्थिती, असं त्याला सगळं दिसत. आणि मग त्यांनी भगवंतांनी सांगितलं आता याला स्वर्ग नाही, संसार नाही, काहीच नाही, काहीच नाही. आता याचं काय झालेला बोध झाला. आणि बोध झाल्यामुळे भगवंतांनी काय सांगितलं, इंद्रादिक जे देवे त्यांच्यावर याला नेऊन बसवले. इंद्रादिका देवा ज्या सर्वस्व गाजती राणीवा ते सांडणे मानूनी पांडवा डावली जो. आता इंद्राला सुद्धा हा इंद्राचा राजा होऊन बसतोय, त्याला अधिकार सांगतोय. तिथं राज्य गाजती राणीवा, तिथं तो राज्य करतो. त्या इंद्राला आदेश करतो, कारण हा परब्रह्मस्वरूप झालेला आहे. हा ब्रह्मस्वरूप होऊन पुरुषोत्तम पुरुष याच्यात गेलेला आहे. त्याच्यामुळे इंद्राच्याही पुढचा गेला. आणि इंद्राची पुढची स्थिती गेल्यावर मग स्वर्गाचं काय त्याला कौतुक आहे? स्वर्गाचं घेणंच नाही ना. स्वर्गाने परत मागे यायचंय, त्याला मागे यायचंच नाही. तो परीच झालाय आता. आता तो बाकीच्यांना सोनं करून राहिलाय.
तो स्वतः परीत झाल्यामुळं ते जे लोखंडी येईल त्याला मग संत काय सांगितलं आपण, संत मानव स्वरूपाचा असतात, आपल्यासारखेच असतात, आपले गुरु असतात आपल्यासारखेच असतात, पण ते परीत झाल्यामुळं आपण लोखंड होऊन परत आपल्याला सोनं करून आपल्या पदवी बैसे. हा एक गुरु आहे आणि एक वडील आहे. वडिलांना वाटतं, बापाला वाटतं का मुलांनी आपली पदवी घ्यावी, आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाला तरी वडिलांना दुःख नाही, आणि एक सद्गुरू असतो. गुरु नाही, सद्गुरू असतो. गुरु असतो आणि त्याला वाटतं हा मी शिकवलं ना, हा एवढा मला शहाणपणा शिकवला, मी त्याला मोठे केलं. पण सद्गुरू तसं नाही म्हणत. सद्गुरू म्हणतो मला ब्रह्मपदाची जाणीव झालेली, मी ब्रह्मवस्तू याला सांगितले, तू ती वस्तू घे. माझ्यापेक्षा गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ झाला का गुरुला खूप आनंद होतो. आनंदाच्या भोज्यात तो नाचतो की मला जो देव कळाला होता, मला जे भगवंत स्वरूप कळालं होतं ते माझ्या मी याला कळून दिलं, मी त्याला त्या पदवीवर बसवलं ना, आता त्याला परत संसारात येर झारच नाही. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपेति चाद्य. मग त्यांनी सांगितलं किती पण वेदाध्ययन केलं, किती यज्ञ केले, कितीही दान केलं आणि किती पुण्याचा मळा केलाय, त्यांनी सांगितलं इतकं पुण्य केलं तरी पण आतवारी आतोतीने जे फळा जे परब्रह्म निबळा साठीनं बरे, म्हणजे त्याची बरोबरी एका तरजूत हे सगळं पुण्य ठेवलं. कोणतं? वेदाध्ययन केलं, पार वैदिक पंडित झाला, किती किती यज्ञ केले, 100 यज्ञ केले, 99च होत्यात. 100 यज्ञ लगेच इंद्र जागा होतो आणि काहीतरी हे करतो, त्याला माहिती 100 यांचा यज्ञ पूर्ण झाला की लगेच आपलं पद तो घेणार आहे. म्हणून तो काय करतो, मध्ये 9शी स्वर्गाधिपती झाले परी राहटी भांबवला. ते 9शी राजाने 100 यज्ञ केले आणि तो इंद्र झाला, पण त्याला इंद्रपद आल्यावर तो बसला आणि गुरुच्या याच्यावर साप 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 करीत हे करीत बसला. मग तो भांबवला, त्याला कसं वागायचं हे कळालं, मग तो परत अधोगतीला आला. मग त्याच्यामुळे ना इंद्र हे पण नाही, भगवंत म्हणतो त्याला इतकं म्हणजे इतके एका तराजूत हे सगळं पुण्य घालायचं, यज्ञ घालायचे, किती तप केलं ते तप, दान आणि हे सगळं एका याच्यात घालायचं आणि दुसऱ्या याच्यात निर्मळ परब्रह्म. दुसऱ्या तराजूत काय? निर्मळ परब्रह्म. तिथं काय? नित्यानंद आहे. तिथं उपमेचा कांटाळ, उपमा नाहीये, वेद यज्ञ कशाचीच हे नाहीये. भक्तीनी कधी कधी वेद यज्ञ न येता नुसत्या भक्तीने गोपिका तरल्यात. तिथं उद्धव आला ज्ञान घेऊन, तर तो सुद्धा त्याचं ज्ञान बाजूला ठेवून तो म्हटला भक्तीच चांगली. आणि पण वेद यज्ञाची साधने ज्या तो मग विटत नाही, सरत संपत नाही आणि भोगाचे पडतल भोगायचंच नाही काही. कारण त्यांनी काय झालं, महासुखाचे सोयरे भावंडेची, त्याचे भाऊ कोण आहे तर महासुख. ते महासुखात जे बसलेले ते त्याचे सोयरे, त्याचे भाऊबंड. आयसे दृष्टीचे आणि सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसने, जे शतमखै अंगवणे 100 यज्ञ केले तरी स्थिती नाहीये. मग तो काय तया योगीश्वरा लौकिक दिठीचे हाततके अनुमानिक कौतुके हळवट आवडेल. मग तया सुखाची किरटी करून निघा पावटी परब्रह्माच्या पाठी आरडती. भगवंताने सांगितलं. मग आता तो काय केलाय, त्यांनी हे सगळं मागं टाकलंय आणि तो घोड्यावर बसलाय. कोणत्या? सुखाच्या किरीटी पावटी परब्रह्माच्या घोड्यावर आरूढ झालाय. आणि मग त्या असा आरूढ झाल्यावर आयसे चराचर एक भाग्य, जे ब्रह्मेश आराधन योग्य योगी याचे भोग जन जो. मग योगी याचे जे भोग आहे तो त्या घोड्यावर बसलेला आहे, तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. ब्रह्म जे आराधन करतो, जो ब्रह्मदेव ज्याची आराधना करतो त्या स्वरूपाला बसला, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची आहे. तो काय झालाय तर सगळ्या कळा 16 कळा सांगितल्या. कळा येथुनीच झालेल्या माऊलीने सांगितलं. चंद्राला 15 आणि 16वी कळा थोडीशी आली तर पौर्णिमेला तरी थोडी कमी पडते. सोनं पण 24 कॅरेट म्हणतो ना आपण, तरी थोडंसं कमी पडतं. असं तो पूर्ण झालाय. आणि तो काय झाला, परमानंद तोच झालाय, तो पुतळा झालाय. साखरेचीच बाहुली केली हो, तिला गोडी कुठून चाटायची, कुठून पाहायची, ती पूर्ण जर साखरेचीच आहे, तिला आतून बाहेर तोडून सोडून काही टाकलं ती गोडच आहे. तर असं मग त्यांनी सांगितलं जीवाचा जिव्हाळा विश्वाची. आणि मग तो सर्वज्ञाचा ओलावा, तो यादव कुळीचा को दिवा, तो श्रीकृष्ण जो पांडवा प्रति बोलायला ना. असा जो श्रीकृष्ण आहे ना, जो परमानंद आहे, तो पुतळा आहे,
जीवाचा सगळ्या विश्वाचा जिव्हाळा आहे आणि जो सर्वज्ञ आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की मी तुला परब्रह्म करतो, मी तुला त्या स्थितीत देतो. आता देणार एखाद्याला आपण पैसे मागायला गेलो आणि त्याच्याकडेच नाही हो, संध्याकाळची काय भ्रांती आहे त्याची, त्याची चूल पिटती का नाही, आपण त्याच्याकडे जास्त पैसे मागायला गेलो तर तो कुठून देणार आहे. पण हा कित्येक लोकांचं जर कल्याण करत असलं आणि त्याला आपण तो एवढीच पाहिजे का, हा लगेच घेऊन जा, असा हा भगवंत द्यायला बसलेला आहे. तो कोण सांगितला? यादव कुळीचा कुळदेवा, ज्यांनी यादव कुळाचा उद्धार केला. यदूपासून तर मधले जेवढे सगळे राजे झाले आणि यादव कुळाचा श्रीकृष्ण म्हणजे हा सिरचे डोक्यात बांधलेला हे सगळ्यात मोठा श्रेष्ठ हे मुकुट आहे. आणि असा मुकुटमणी त्यांनी सांगितला, हा दिवा कुळदिवा. तर आपण काय म्हणतो, मुलगा पाहिजे कशासाठी? वंशाला दिवा. अरे तो वंशाला दिवा तो योग्यतेचा निघाला तर वंशाला दिवा आहे ना. त्यांनी आई वडिलांनी केलेलं जर तो सगळी त्यांची प्रसिद्धी, त्यांची चांगलं वागणं हे सगळं जर तो मातीमोल घालत असला, वडील सज्जने हा दुर्जने, वडील एकदम परमार्थातले, असा कुलदेव असा दिवा उपयोगाचा नाही ना. हा कधी विजल, हा ऍक्सिडेंट मध्ये मरण नाही तर कुठं मरण नाही तर काही करेल, कधी विजल, याला कोणता आजार होईल हे सुद्धा माहित नाही, तरी आपण त्याच्यावर एवढा उड्या मारतो की मुलगा आहे माझा, माझा कुलदिवा आहे. कुलदिवा पाहिजे भगवंतासारखा. 5000 वर्ष झाली तरी तो दिवा तसाच तेवते. आणि असा मग आता हे इतकं सुंदर विशेषण संजयाने दिलेलं आहे. आता ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजय रायसे असे सांगतो, तेची पडी परी सापुडे मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. हे एवढं गोड, एवढं सुंदर. आता संजय कुठला आहे? विरुद्ध पक्षातला आहे. आपले स्तुती पाठक, आपल्या याच्यातले कौतुक करणारे, घरातले असो किंवा जवळपासचे स्तुती पाठक आपले कौतुक करणारे खूप असतात, भरपूर असतात आणि चांगलं पण वाटतं. पण जेव्हा आपल्या विरोधातले याचे आहे ते आपलं जर कौतुक करत असले आणि आपली जर स्तुती करीत असली तर मग समजायचं आपला मार्ग बरोबर चालू आहे, आपण व्यवस्थित चालू आहे. स्तुती तसे तर किती करा, राजे ठेवायचे स्तुती पाठक, आणि असे जर चुकीचे स्तुती पाठक असले तर ते राज्य लवकर संपून जातं. तर असा जो म्हणजे संजय सांगतोय धृतराष्ट्राला, अरे तू काय करतोय, असा आहे हा, आणि ह्या योग्यतेचा हा अर्जुन केलाय त्यांनी, आणि आता हा अर्जुन युद्धाला उभा राहणार आहे. तर विचार कर, मग हा कसा झालाय आता अक्षर, आणि मग आता 9वा मग त्यांनी काय सांगितलं, राजविद्या राजगुह्य योग. मग आता या असा अर्जुन केल्यावर आता तो राजाच आहे ना, विद्यातला आणि गुह्यातला आणि गुह्य ज्ञानातला, त्याला राज्यावर बसवायचंय अर्जुनाला, असं तो आहे. आणि मग माऊलीने काय सांगितलं, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ज्ञानदेव काय म्हणतात, मी माझे काहीच नाही, हे सगळं माझ्या गुरुचं आहे, हे माझ्या निवृत्तीनाथांचं आहे, मला काहीच माहित नाही, मला काही येत नाही, मला कळत नाही, तर हे सगळं कुणाचं आहे? तर ज्ञानदेव म्हणतात मी निवृत्तीचा आहे. आणि आता मी तुम्हाला 9व्या अध्यायात तुम्हाला भक्ती योग आणि सगळं व्यवस्थित सांगल, राजगुह्य योग सांगल म्हणे, ज्याने तुम्ही भक्ती योगात जाल आणि असं करून ठेवाल, अशी अवस्था करून ठेवाल. म्हणून गुरु श्रेष्ठ सांगितला. आणि गुरुचं नाव, शिष्य चांगला झाला तर गुरुचं नाव अभिमानाने पुढे येतं. आणि असं निवृत्तीनाथांचं नाव माऊलीने पुढं आणलं आणि सगळ्या जगाला 700 वर्ष एवढं सगळी ज्ञानेश्वरी आणि हे ज्ञान दिलं आणि सोपं करून दिलं आणि आपल्याला त्याच्यावर विचारण करायला सांगितलं. आणि ताई, मी नेहमी म्हणते, तुमच्या सगळ्यांमुळं, तुमच्या दोघी तिघींमुळं आम्ही पण हे खूप आनंद घेतो. आणि प्रत्येक श्लोक, प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक गोष्ट अशी इतकी छान, आणि सगळे इतकं छान सांगतात की अज्ञानात तर भर पडती पण भक्ती रस पण वसंबून राहतो. ज्ञानात भर नाही पडायची आपल्याला, नुसती ज्ञान कुठं मांडायचंय, त्यापेक्षा काय करायचं, आपल्याला खूप पुढं पुरल, ही परीक्षा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जीवनात उपयोग येईल, असं आपल्याला अनुभव आले पाहिजे आणि असं ज्ञान झालं पाहिजे. आणि हे सद्गुरूच्याच कृपेने होतं. आतापर्यंत जे बोलले ते माझ्या सद्गुरूचा, आणि काय असेल दोष ते माझे स्वतःचे. जय श्रीकृष्ण. खूप खूप सुंदर आहे, खूप छान बोललात. खूप छान सांगितलं. इतकं छान आणि सांगितलं की मस्तच म्हणजे एकदम, ते अजून ताईनं चालू राहावं एवढी असं वाटलं होतं, ऐकत राहावं. नाही नाही ते अंतकालेच्या खूप मामेवर सुंदर घ्यायचं होतं, सांगत पण ताई. छान सांगतात सगळेच. हो नाही ना, नाही तुमचं वेगळंच आहे तुमचं हो ताई. खूपच छान झालं माझ्या ऐकून. हातात तुमचं काहीच नसतं ताई, फक्त तुमचं एक ज्ञानेश्वरीचं असतं, थोडस नाही लिहिलेलं नाही नसतं, काहीच नसतं. तुमचं उपजत आहे तुमचं. म्हणजे खजत तुम्ही आहे, इतके खरंच दिवस जी खरंच. भक्ती केली, प्रीती केली देवावर, त्याचं तुम्हाला हे फळ आहे. आणि संगत ते पण असते मग असं सगळ्यांची. म्हणतात ना,
तैलयुक्त म्हणजे तेल कसं हो नॉनस्टॉप हो पडत वरचा राहतं रंग तर राहतो तशी पाण्याला हे करतो. नाही तसं तुमचं बोलणं म्हणजे तेल कसं एका पद्धतीने पडतं पाणी तरी वेगळं पडतं पण ते हो हो तैलयुक्त हो. तसं तुमचं बोलणं आहे अगदी काहीतरी मला अतिशय त्यांनी माधुर्य नाही दिलं भगवंतानी. आहे आम्हाला वाटतं पण तुम्ही आज व्हिडिओ का बंद ठेवला व्हिडिओ बंद केला आज लक्षातच नाही आलं. मग मी सांगणार ते होती सांगायच्या याच्यात लक्षातच नाही आलं. नाही मी सांगणार होती पण मी म्हटलं मग ते डिस्टर्ब होतं ना म्हणजे एकदा लिंक सुरू हो झाली हो कोण